नमस्कार सर्वांना. जय भीम, जय शिवराय. बीजेपी नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप गंभीर आरोप करण्यात आलाय. ड्रग माफियात यांचा हात आहे असं सांगण्यात आलंय. एक पत्रकार आहेत, त्यांची व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतोय पुढे. जर तुम्ही चॅनलवर नवे आहात, सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. आणि महाराष्ट्राची नवीन युवा पिढीला ही सरकार ड्रग्स देते. देवेंद्र फडणवीस या अशा मंत्र्यांना वाचवायची कोशिश करतोय. मतलब तुम्ही समजू शकता की ही सरकार नवीन युवा पिढीला नोकऱ्या, शिक्षणच्या व्यवस्था, काही अशा खूप साऱ्या स्कॉलरशिप, अशा खूप साऱ्या वस्तू त्यांनी दिल्या पाहिजे. या सरकारने यांच्याकडे खूप असा पैसा आहे, एवढी यांनी कामं केली पाहिजे. तर ही यांचे हात असे दिसत आहे. बीजेपीचे नेत्यांचे असे खूप सारे खुलासे निघलेत. तर तुम्ही पुढची व्हिडिओ पहा. मी केतन तिरोडकर इंडो चायना बॉर्डरवरून बोलत आहे. ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये पुणे पोलीस, नाशिक पोलीस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला थांबवलं जात आहे तपास करण्यापासून. चांगल्या अधिकाऱ्यांना रोखण्यात आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हा काही मंत्र्यांना संरक्षण देण्याकरता ह्यामध्ये इंटरफिअर करत आहे. देहू रोड मामुर्डीपासून ते तुंगारली व्हॅली, गोल्ड व्हॅलीपर्यंत 10,000 करोडचा ड्रगचा साठा पडलेला आहे. मी स्वतः देऊन तुम्हाला द्यायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस, तुमच्यामध्ये जर दम असेल तर मला तुम्ही सपोर्ट करा, नाहीतर अटक करा. तुमच्या 4 जूनच्या काउंटिंगच्या आधी जर मी सांगितलेल्या लोकेशन्सवर तुम्ही रेड मारली नाहीत तर तुमच्या बंगल्यासमोर येऊन मी आत्महत्या करीन. हे तुम्हाला मी जनतेच्या भल्याकरता सांगत आहे, घाबरून सांगत नाही आहे. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ससून हॉस्पिटलमध्ये ललित पाटीलकडे जप्त झालेले 4 पैकी 2 मोबाईल हे मागून घेतले आयोगाकडनं, देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरनं. त्यामध्ये कोणाचे नंबर होते? ललित पाटील तळोजा जेलमध्ये असताना ज्या सॅटेलाईट नंबरवरून लंडन स्थित कैलाश राजपूतशी बोलायचा, ते नंबरही मी देवेंद्रला दिले होते. त्यांनी त्याही बाबतीत काही ॲक्शन घेतली नाही आहे. मी हे नंबर्स, ही लोकेशन्स, व्हिडिओ, गाड्यांचे नंबरचे फोटो हे सगळं इथे देत आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल मी खोटं बोलत आहे त्यांनी व्हेरीफाय करावं. देवेंद्र फडणवीसा, नागपूरला येऊन विधानसभा निवडणुकीमध्ये तुझ्या इज्जतीचे धिंडवडे काढीन. मी केतन तिरोडकर इंडो चायना बॉर्डरवरनं बोलत आहे. जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की चेतन तिरोडकर पत्रकार साहेबांनी पूर्ण प्रूफसोबत देवेंद्र फडणवीसला आरोप केला आहे. मला तर वाटतं यांच्या याच्यात हात आहे. खूप साऱ्या नेत्यांना हे वाचवायची कोशिश करत आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या नवीन युवा पिढीला ड्रग्सपासून वाचवण्यासाठी. आणि येणाऱ्या निवडणुकीत बघून वोट करा. बीजेपीला तर मुळीच देऊ नका, कारण ही सरकारचे घोटाळे एकवर एक निघत जात आहे. तुम्ही स्वतः बघू शकता. ह्या पत्रकाराने पूर्ण तुम्हाला देऊन दिलंय. जर का हा खोटं बोलत असेल ना हा पत्रकार, तर तुम्ही व्हेरीफाय करू शकता. तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला नवे असताना सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. जय भीम, जय शिवराय.